हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? जर्मनीमध्ये गेल्या 5-6 दिवसामध्ये गरमी खूप वाढलेली आहे. आज टेम्परेचर 27 आहे आणि आपल्या इकडच्या सारखी अगदी AC ची जरी गरज भासत नसली तरी फॅनची मात्र नक्कीच गरज भासते. मी जेव्हा ॲमेझॉनवर फॅन्स सर्च करत होते तेव्हा मला तिथे ते खूप कॉस्टली दिसले. म्हणजे 70 युरोजपासून पुढे 150 युरोजपर्यंत फॅन्स अवेलेबल आहेत. आज मी निघाली आहे पुन्हा एकदा बाउहाऊसमध्ये, जो इकडचा हार्डवेअर मटेरियल रिलेटेड मॉल आहे. मागच्या व्हिजिटला मी तिथे काही फॅन्स पाहिले होते आणि मला जेवढं आठवतं तेवढं ते साधारण 30 युरो 35 युरो अशी त्याची कॉस्ट होती. आपल्याकडे जशा डीमार्टमध्ये किंवा मॉल्समध्ये ट्रॉलीज असतात तशाच इथे सुद्धा असतात. फक्त फरक एवढाच आहे की इथल्या ट्रॉलीज अशा लॉक्ड असतात, त्याला लॉक्स असतात. तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला 1 युरो किंवा 2 युरोचा कॉईन ह्याच्यामध्ये इन्सर्ट करावा लागतो आणि मग हे असं अनलॉक होतं. तुम्हाला तुमचा कॉईन परत मिळतो जेव्हा तुम्ही ट्रॉली परत या जागेवर आणून लावाल आणि लॉक कराल. ही सिस्टीम त्यांनी याकरता ठेवली आहे की जेणेकरून लोकांनी त्या ट्रॉलीज इथे प्रिमायसेसमध्ये इथे तिथे कुठेही सोडून न देता परत जागेवर आणून लावाव्यात. इथे हा एक खाली ट्रायपॉड असलेला फॅन आहे ज्याची हाईट आपण कमी जास्त करू शकतो. ही प्राईस आहे 24 युरोज 90 सेंट्स, म्हणजे ऑन ॲन ॲव्हरेज 2300 रुपये. हा एक साधारण कूलरसारखा दिसणारा आहे ज्याला वरती LED डिस्प्ले आहे, प्लस रिमोट कंट्रोल आहे, टायमर आहे आणि ह्याची कॉस्ट आहे 37.95 युरोज, म्हणजे समवेअर अराउंड 3600. मला हा जरा बरा वाटतोय. फॅन घेऊन मी घरी पोहोचली आहे, पण नुसतं फॅन विकत घेऊन स्ट्रगल संपलेली नाहीये. या फॅनबरोबर हे पॅनल्स मिळालेले, स्क्रूज मिळालेले आणि हे असेंबल कसं करायचं त्याचं एक बुकलेट मिळालेलं आहे. इथे सगळी असेंबलचं काम तुम्हालाच करावं लागतं. इथे कोणीही लेबर मिळत नाही किंवा तुम्ही एखादी वस्तू परचेस केली की ती छान रेडीमेड असेंबल होऊन तुमच्या डोरस्टेपला डिलिव्हर होत नाही. आणि अखेर फॅन उभा राहिलेला आहे, छान वारं येत आहे. होपफुली आज सुखाची झोप मिळेल मला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा. जर आवडला असेल तर लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब हे सगळं नक्की करा आणि लवकरच भेटूयात अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.